हॅलो मुलांनो, मी आहे नम्रता. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. जर आई संपावर गेली तर तुम्ही काय कराल? वाचली ना भीती? तर असाच आपला आजचा लेसन आहे, ज्यामध्ये एक मुलगा आहे ज्याचं नाव आहे चिंटू. त्याला शाळेमध्ये निबंध लिहायला सांगितला होता की जर आई संपावर गेली तर. मग तो जेव्हा निबंध लिहायला सुरुवात करतो तेव्हा त्याला त्याची जाणीव होती की आपण आईला किती त्रास देतो, आई किती काम करते आपल्यासाठी, आणि मग तो कशी आईची मदत करतो हे आपण आज या लेसनमधून शिकणार आहोत. तर चला सुरू करूया. तर आपल्या आजच्या लेसनचं नाव आहे चिंटूने दिला आईला आराम. जेव्हा आपण लेसनचं रीडिंग करतो तेव्हा एक तर बोट ठेवून असं वाचायचं शब्दांवरती, किंवा पेन घ्या हातामध्ये तुम्ही आणि एका एका शब्दावरती पेन ठेवत त्याचं रीडिंग करत जा. म्हणजे तुमच्या लक्षात येत जाईल की काय आपण कुठपर्यंत आलो आहोत आणि आपण काय वाचत आहोत. तर ठीक आहे, आपण रीडिंग करत करत मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. तर सुरू करूया. चिंटूचे त्रिकोणी कुटुंब. चिंटू आणि त्याचे आई बाबा. त्यामुळे चिंटूचे खूप लाड व्हायचे. चिंटू खूप हुशार होता. त्या दिवशी चिंटूच्या शाळेत निबंध लिहायला सांगितला. आई संपावर गेली तर. चिंटू तसा हुशारच. त्याने लगेचच निबंध लिहायला घेतला. रोज सकाळी आईची हाक कानावर आली की मला जाग येते. माझ्यासाठी नाश्ता करून झाला की ती मला उठवते. माझे कपडे इस्त्री केलेले आहेत की नाही, माझे दप्तर भरलेले आहे का, शाळेचा अभ्यास मी केला आहे का, हे सगळे ती पाहते. हा आपला फर्स्ट पॅराग्राफ रीड करून झालेला आहे. या पॅराग्राफमध्ये सांगितलेलं आहे की चिंटूचे कुटुंब हे त्रिकोणी कुटुंब होते. त्रिकोणी हा शब्द अशासाठी की त्या कुटुंबामध्ये 3 व्यक्ती होत्या. चिंटूचे आई बाबा आणि चिंटू हे तिघे असल्यामुळे त्या कुटुंबाला त्रिकोणी कुटुंब असे म्हटले आहे. तर त्यामध्ये सांगितलेलं आहे चिंटू हा खूप हुशार मुलगा होता. त्याचे खूप लाड व्हायचे कारण तो एकुलता एक होता. आणि एक दिवस शाळेमध्ये त्याला निबंध लिहायला सांगितलेला आई संपावर गेली तर. मग चिंटू हुशार असल्यामुळे तो निबंध लिहायला सुरुवात करतो. सुरुवातीला तो आई त्याच्यासाठी काय काय कामे करते हे तो लिहितो. तो लिहितो की आई सकाळी मला उठवते, नाश्ता करून झाला की ती हाक मारते आणि ती हाक ऐकून चिंटूला जाग येते. त्यानंतर आई पाहते की चिंटूचे कपडे इस्त्री केलेले आहेत की नाही, चिंटूने दप्तर भरलेले आहे की नाही, चिंटूने अभ्यास केलेला आहे की नाही, हे सगळे ती पाहत असते. तो जाईपर्यंत, शाळेमध्ये जाईपर्यंतची सर्व कामे आई करत असते. तुमची आई देखील करत असेल, हो ना? आता पुढचा पॅराग्राफ रीड करूयात. मला सोडायला बाबा येतात. मग ती घरातले आवरून पार्ट टाईम जॉबला जाते. मी शाळेतून घरी येईपर्यंत ती घरी आलेली असते. माझ्यासाठी जेवण करून ठेवते. जेवण झाल्यावर ती माझा अभ्यास घेते. संध्याकाळी माझ्या आवडीचा खाऊ करून देते. खेळायला पाठवते. शुभंकरोती पाढे म्हणून घेते. संध्याकाळच्या जेवणाची सगळी तयारी करून माझा अभ्यास घेते. मी आजारी पडलो की माझ्याजवळ बसून राहते. मला काय हवे नको ते पाहते. पण ती संपावर गेली तर सकाळी शाळेत जायला मला कोण उठवणार? मला डबा कोण देणार? मला शाळेत सोडायला बाबा येतील, पण दुपारी घ्यायला कोण येणार? दुपारी आल्यावर मला जेवायला कोण देणार? संध्याकाळचा खाऊ कसा मिळणार? अभ्यास कोण घेणार? फिरायला कोण नेणार? आणि रात्री गोष्टी कोण सांगणार? माझे किती हाल होतील. बाबांना तर काहीच जेवण बनवता येत नाही. पुढच्या पॅराग्राफमध्ये चिंटू लिहितो की त्याला बाबा सोडायला येतात. मग त्याची आई घरातले सगळे कामं आवरून पार्ट टाईम जॉब करायला जाते. दुपारी चिंटू येईपर्यंत ती जॉबवरून घरी आलेली असते. परत ती जेवण करून ठेवते.
जेवण झाल्यावर ती चिंटूचा अभ्यास घेते. परत संध्याकाळी त्याला खाऊ देते. 4 वाजता तुमची आई देखील तुम्हाला खाऊ देत असेल. मग ती त्याला खेळायला पाठवते. खेळून परत आल्यावरती त्याची शुभंकरोती म्हणून घेते, त्याच्याकडून पाढे म्हणून घेते. परत संध्याकाळची सगळ्या जेवणाची तयारी करून पुन्हा त्याचा अभ्यास घेते. जर काही होमवर्क वगैरे तुमचाही आई अभ्यास घेत असेलच. मग जेव्हा तो आजारी पडतो तेव्हा त्याची आई खूप काळजी घेते. त्याच्याजवळ बसून राहते. त्याला काय हवं आहे, काय नको आहे हे पाहत असते. तुमची आई पाहत असेल तुम्ही आजारी पडल्यावर किती काळजी करते, लक्ष द्या तुम्ही. मग त्याच्यापुढे त्याला जाणीव होते की मग जर आई संपावर गेली तर त्याचे किती हाल होतील. त्याला सकाळी कोण उठवणार, शाळेत सोडायला शाळेतून दुपारी घ्यायला कोण येणार. तो लिहितो की बाबा तर येतील सकाळी शाळेत सोडायला, पण दुपारी कोण येणार घ्यायला. मग अभ्यास कोण घेणार, फिरायला कोण नेणार त्याला, संध्याकाळचं खाऊ कोण देणार, रात्री गोष्टी कोण सांगणार. असे अनेक प्रश्न त्याला पडतात आणि त्याला जाणीव होती की त्याचे किती हाल होतील जर आई संपावर गेली तर. आणि बाबांना त्याला नंतर जाणीव होते की बाबांना तर काहीच जेवण बनवता येणार नाही, त्यामुळे त्याचे किती हाल होतील, त्याला काहीच मिळणार नाही, हे त्याला जाणीव होते. आता पुढचा पॅराग्राफ रीड करूया. असे सगळे त्याने त्याच्या निबंधात लिहिले आणि हा निबंध लिहिता लिहिता त्याच्या लक्षात आले की अरे, आपण एवढा निबंध लिहिला खरा, पण खरंच आई संपावर गेली तर आपले कसे होणार. कारण आपले प्रत्येक लहान मोठे काम तिच्यावर अवलंबून आहे. आपल्याही गोष्ट कधी लक्षातच आली नाही. या पॅराग्राफमध्ये चिंटूला निबंध लिहिता लिहिता जाणीव होते की अरे, खरंच जर आई आपली संपावर गेली तर आपले कसे होणार. आपले प्रत्येक लहान मोठे काम सगळं शाळेत जाईपर्यंतची कामं, आल्यानंतरची कामं सगळी आईवरती अवलंबून आहेत. जर आपली आई खरंच संपावर गेली तर आपले कसे हाल होतील, ही गोष्ट त्याच्या लक्षात येते. आणि त्याला ही जाणीव होती की आपण या गोष्टीवरती कधीच लक्ष दिलं नाही. आपल्याला आतापर्यंत कधीच ही गोष्ट लक्षात आली नाही की आपण आईवरती किती अवलंबून आहोत. आता पुढचा पॅराग्राफ वाचूया. आपण आईला किती गृहीत धरतो. ती नको म्हणत असताना आपण किती मस्ती करतो. आई बिचारी सारखी कामे करत असते. ती कधी काही बोलली तर आपण रुसून बसतो. पण तिला कधी बरे नसेल याचा कधी आपण विचार करतो का. तिला साधे थँक्यू म्हणतो का. या विचाराने चिंटूला खूप वाईट वाटले आणि त्याने ठरवले की एक दिवस आपण आपल्या आईला आराम करायला द्यायचा. झाले. संध्याकाळी बाबा ऑफिसमधून आल्यावर त्याने बाबांना सांगितले आणि त्यानंतरच्या रविवारी त्यांनी आईला संपूर्ण आराम करायला लावला. त्या दिवशी अगदी नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळे काही त्या दोघांनी बाहेरून मागवले आणि आईला आराम दिला. घरातील साफसफाई व इतर कामे दोघांनी मिळून केली. त्याच्या आईला एक दिवसाच्या आरामाने खूप बरे वाटले. तिच्या डोळ्यात पाणी आले आणि आईच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून चिंटूलाही आनंद झाला. मग काय मित्रांनो, तुम्हीही देणार ना एक दिवस तुमच्या आईला आराम. शेवटच्या पॅराग्राफमध्ये चिंटूला जाणीव होते की आपण आईला किती गृहीत धरतो. आपण आई नको म्हणत असते तरी आपण मस्ती करत राहतो. आई दिवसभर कामे करत असते, तिला दिवसभर काम असतं, तरी पण आपण थोडंसं काही आई बोलली, रागवली, ओरडली की आपण रुसून बसतो. तिलाही कधी बरं वाटत नसेल याचा आपण विचारच करत नाही. तिला कधी आपण थँक्यू म्हणत नाही. हे सगळं त्याच्या लक्षात आल्यानंतर चिंटूला वाईट वाटायला सुरुवात होते आणि मग तो ठरवतो की आपण आईला आपल्या एक दिवस आराम करायला देणार. संध्याकाळी त्याचे बाबा जेव्हा घरी येतात तेव्हा तो हे त्याच्या बाबांसोबत शेअर करतो आणि ते दोघे ठरवतात की येता जो पुढचा रविवार आहे त्या दिवशी आपण आईला आराम देऊयात. मग त्या दिवशी मग रविवारी, कारण रविवारी देखील बाबांना सुट्टी असते,
मग बाबा आणि चिंटू सकाळी नाश्त्यापासून दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण हे सगळं ते बाहेरून मागवतात. आईला स्वयंपाक करायला लावत नाहीत आणि जी घरातील छोटी मोठी कामे आहेत ते देखील त्याचे बाबा आणि चिंटू मिळून दोघे करतात. आणि नंतर हे सगळं पाहून त्याच्या आईला खूप आनंद होतो. ते डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होते आणि हे पाहून आईच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून चिंटूला पण आनंद होतो. मग मित्रांनो, तुम्ही देखील देणार का तुमच्या आईला आराम? एक दिवस आराम द्या. जरी काम नाही केलं तरी मस्ती करू नका, त्रास देऊ नका. हे जरी केलं तरी तुमच्या आईला खूप आनंद होईल. तर असा हा आपला एक खूप छान लेसन आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्यावरचे जे प्रश्न उत्तर आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.